नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जून महिना चालू झालेला आहे आणि सर्वीकडे तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागून सर्वीकडे हिरवळ असं वातावरण आहे. आता काय झालं आहे की आजचा व्लॉग असा आहे की मी बोललो ना, ग्राउंडवर खेळण्यासाठी खूप मजा वाटते, पण त्याच्यामागं कष्ट एवढं लपलेलं आहे की तिथे जे नुकसान होईल असं काहीच आम्ही इथे करत नाही आहे. जर दिसत असेल तर लगेच ते मार्गी लावायचा प्रयत्न करतो. आता झाडांना पाणी, पाऊस पडला का पाणी इथं साठतं आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आता माळ्यांना मावशीला घेतलेलं आहे आणि आता ही लाईन पाण्याची काढतो आहे. आता एवढं साठलेलं जे पाणी आहे आणि तुम्ही बघू शकतात की किती पाणी जमा झाले. आता त्याची मी पाण्याची वाट काढलेली आहे अशी, आणि ह्याच्यात साईडने पाईप टाकलेला आहे आणि ते पाणी अशा पद्धतीने इथून बाहेर पडतंय. मग आता हा इथून एक रस्ता काढतोय. आता हे पाणी इथे जमा झालेलं आहे. आता ह्याला एक असा मी रस्ता काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे पाणी जमा नाही झालं पाहिजे आणि हे असं त्याला व्यवस्थित बनवून इथून खाली निघून जाईल. छान पाऊस पण पडतोय. मैं रहूँगा तो थोड़ा सा वातावरण है होता है ना बात बीत करने का. पंकज टेन्शन मत लेना, मैं रहूँगा अभी. मावशीला तिकडे ग्रास लावायला सांगितलं आहे. एका मावशीची सुट्टी आहे आणि एक जो माळी आहे त्याची तब्येत बरी नाही आहे, पण तो सध्या दवाखान्यात गेलेला आहे. मावशी, ते कसं लावायचं माहिती आहे? पूर्ण आतमध्ये रोवा. मित्रांनो, खूप कष्ट आहे. पाणी जमा नाही झालं पाहिजे, ग्रास लागला पाहिजे, हे साईडली झाडं आहेत, स्वच्छता राहिली पाहिजे. हे संपूर्ण अशा पद्धतीने आहे. आणि पत्र्याचा रूम बांधायचा होता, पण पत्र्याचा रूम बांधता आला नाही कारणास्तव. ही जी तुम्हाला कवर जे झाकलेलं आहे मित्रांनो, ते ह्याच्यासाठी झाकलं आहे की आतमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या मशिनी आहेत, ज्या आपण रोलर त्याला बोलतो आहे, जे विकेट बनवण्यासाठी, लेवल करण्यासाठी असते. तर त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून ते आपण कवर केलेलं आहे त्याच्यावरती. आणि पावसामध्ये भिजून काम करण्याची पूर्णपणे माझी तयारी असते. 12 महिने माझी ग्राउंडवरती तयारी आहे. कष्ट करायला आवडतं आणि आनंद याच्यासाठी वाटतो आहे की काका पाठीशी आहे. तर हे संपूर्ण मशीन तुम्हाला दिसत असेल, हे संपूर्ण आपण असं करून कवर केलेलं आहे. मित्रांनो, हे चारी बाजूने आपली अशी क्रिकेटची बाउंड्री आहे. झाडं छान सुंदर असे दिसतात आहे. आणि मेन जी विकेट आहे आपली, जी खेळणारी सेंटर विकेट त्याला आपण बोलू शकतो, तर ही संपूर्ण ही जी माती वर खाली केलेली आहे. खराब माती काढून टाकलेली आहे. थोडीशी जी आपल्याकडे माती होती जमा, ती टाकलेली आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबरला पुन्हा एकदा ह्या विकेटवरती आपल्याला खेळता येईल. आता ह्या विकेटवरती काम असं असणार आहे की ह्याच्यावरती आता आम्ही ग्रास लावायला घेणार आहे उद्यापासून. तो ग्रास कसा लावतो ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर आणि जे प्रोफेशनल खेळाडू आहेत, जे रणजी आहेत, अंडर-19 आहेत, IPLचे पण आपल्याकडे खेळायला येतात, कॅक खेळायला येते आहे, तर ह्या लोकांना खेळण्यासाठी तशीच विकेट लागते आहे. ती विकेट आपण त्या पद्धतीने बनवलेली आहे आणि तशी त्याचं मेंटेनन्स पण आपण करतो आहे. तर मी खूप काळजीपूर्वक ह्या ग्राउंडवरती काम बघतो मी, आणि मी समोर उभा राहूनच हे काम करतोय. आता हे ग्राउंड तुम्हाला हिरवं दिसते, पण अजून 2 महिन्याने ह्याच्यावरती आहे ना खूप जंगली ग्रास येतात आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे झाडं असतात आहे.
तर त्यांनासुद्धा काढायची तेवढीच कसरत असते आहे. ही जी लाईन आहे इथं जो ग्रास नाही आहे त्याच्यावरसुद्धा मी तो ग्रास लावणार आहे. तर मित्रांनो, तर ही पावसाळ्याच्या सुरुवातीला हे काम चालू झालेलं आहे आणि तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत सर्व बघायला भेटेल. याची माती उकरायची असते वर खाली, मग तो गवत त्याच्या आतमध्ये लावायचा, का तर माती नरम झालेली आहे, कडक माती हाताने लावता येणार नाही. तर मित्रांनो, आता आपण हा जो साईडचा ग्रास आलेला आहे तर तो आता काढतोय छानपैकी आणि तो आता विकेटला आणि तिकडच्या विकेटला लावतोय. आता म्हणजे जिथे जिथं ग्रास नाही आहे तिथे तिथे आपण लावायचा संपूर्ण काळजीपूर्वक आपला प्रयत्न असणार आहे. तर मित्रांनो, हा जो गवत आहे याला बरमोडा गवत बोलतात आपण. हा क्रिकेटच्या ग्राउंडसाठी यूज केला जातो आणि हा म्हणजे विकत आणायचा आहे आणि मग लावायचा आहे. तर गरज नाही आहे की आपल्या आजूबाजूला जे गवत हा जो आलेला आहे त्याचं व्यवस्थित त्याचा आपण उपयोग करतो आहे की एकदम साईडने असा काढतो आहे आणि लावतो आहे. का तर हा पुण्यावरून गवत येतो, तो येणार कधी, लावणार कधी आणि त्याच्यानंतर मग जो आपल्याकडे आहे तर त्याचा व्यवस्थित उपयोग करून आपण फायदा घेऊन आपल्या ग्राउंडला त्याचा यूज करतो आहे. तर हा अशा पद्धतीचा बरमोडा ग्रास आपण विकेटला लावतो आहे. लावतो ना. जंगली आहे, हा ओळखता आला पाहिजे. याला आपण काढून म्हणजे हा काही कामाचा नाही, हा उलट दुसरा जो बरमोडा ग्रास आहे हा त्याला येऊन देणार नाही, म्हणजे हा काढून फेकून द्यायचा. सर भारी आहे. ले लो आंटी, ले लो. हे आता आपण मधल्या मेन विकेटला तिकडे लावणार आहे. त्याच्यासाठी हा ऑलरेडी काढलेला आहे आणि हा पाण्यामध्ये टाकतो का तर जिवंत राहावा म्हणून, आणि जी घाणेरडी जी माती आहे ह्याच्या मागची ती निघून जाईल. हा दाबला ना म्हणजे हा आतमध्ये फीड बसेल. असा नंतर हा पायाने दाबायचा, खड्डा खाणायचा आणि त्याच्यात रोवायचा आणि हा असा वरून दाबायचा. हा अशा पद्धतीने आता लावलेला आहे. आता इकडे पण ग्रास लावलेला आहे. पंकज, वो इतना बीच वाला खड्डा क्यों इतना? अच्छा, म्हणजे तो जो खड्डा दिसतोय ना, कुत्रे येऊन खड्डे करतात आहे. तर बघायला भेटते छान अशी नारळाची झाडं आहेत, सर्व हिरवळ चादर पसरल्यासारखं
ग्रास आहे. इथं टेबल होता तो आतमध्ये आणलेला आहे आणि संपूर्ण सामान खाली होतं ते आता वरती ठेवलेलं आहे. टेबल पण पावसामुळे खराब होऊ नये म्हणून काळजीने आतमध्ये ठेवलेत आणि सामान खाली राहून खराब होऊ नये म्हणून वरती त्याच्यावरती व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर असं हळूहळू साफसफाई पण बघावं लागते कारण ते टेबल इथे ठेवले होते. असं हां छान क्रिकेटच्या ग्राउंडवरून हेलिकॉप्टर जाताना दिसतंय. आवाज पण छान वाटतोय. त्याच्यासाठी 3 महिने आता या विकेटवरती काम चालणार आहे. तर अशा पद्धतीने हे पावसाळ्यामध्ये असं काम केलं जातं आहे म्हणून हे मुलं घडतात. आता जिज्ञासा डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट झाली आहे आणि आता माझी प्रामाणिक इच्छा आहे की जिज्ञासा तू डिस्ट्रिक्टला चांगला परफॉर्मन्स करत स्टेटला खेळावा आणि नंतर देशाला खेळावा. मला खूप आवडेल. आणि मी काय म्हणतो जिज्ञासा काय सांगू शकशील? मी जिज्ञासा मी इथं शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीमध्ये खेळते आणि माझं आता रायगड डिस्ट्रिक्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आणि हे सगळं मनोज सरांच्या मुले आणि रामशेठ ठाकूर सरांच्या मुले झालेलं आहे. मनोज सरांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं क्रिकेट कसं खेळायचं. मला आधी बॅट पण पकडता येत नव्हती पण त्यांच्या मुले आता मी रायगडला सिलेक्ट झालेलं आहे. आणि ग्राउंडवर ते नेहमी अशीच मेहनत घेत असतात आणि ग्राउंड आमच्यासाठी खूप चांगलं बनवतात ज्याने की आम्हाला असं खेळता येतं. आता कोचिंगसाठी आलेलो आहे आणि जिज्ञासा रायगड डिस्ट्रिक्टसाठी सिलेक्ट झाली आहे म्हणून तिला मिठाई दिली आहे. आता ती मिठाई ती सर्वांना वाटते आहे. आता रायगडला खेळली ना मावशी मग महाराष्ट्राला खेळेल. हां पेढे नाही मग चिकनची पार्टी. मग चिकनची पार्टी. मी चिकन नाही खात म्हणजे मी नॉनव्हेज म्हणजे मला आवडत नाही आहे नॉनव्हेज. पंकजारा अजूनही अविनाश पेढा लेलो. माळे लोक काम करतात आहे. बघ हे सर्व असं काम चाललेलं आहे. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.